ज्यांना गावची दारच उघडी नसतात त्या बायकांच्या भावना किती वाईट असतील बरं. नमस्कार, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझी 2 दिवसांची सुट्टी संपली होती आणि परतीच्या वाटेला निघायचं होतं. गावची सकाळ किती वेगळी असते ना. हवा थोडी थंड पण मनाला उबदार वाटतं. 2 दिवसांचं असं गावाकडचं आयुष्य, नाही कुठली गडबड नाही कुठला ताण, फक्त स्वतःशी थोडं बोलायला वेळ मिळतो. सकाळी आंघोळीआधी रानमेवा गोळा केला. कधी काळी असंच बालपणी केलेल्या गोष्टी पुन्हा करायची संधी मिळाली. त्या आठवणी पुन्हा डोक्यात आल्या. आता हे सगळं जपून ठेवायचं मनात, कारण पुन्हा केव्हा भेटेल माहिती नाही. आता मला 2 दिवस तरी गावाला येता येतं. मैत्रिणीकडे किंवा बहिणींकडे तरी येता येतं. पण काही बायका असतात ज्यांचं माहेर आता कुठेच उरलेलं नसतं किंवा तिथं त्यांच्यासाठी दारच उघडी नसतात. त्यांच्या मनात काय चालत असेल बरं. सगळ्यांच्या आयुष्यात काही क्षण निवांत मिळतात, पण काही स्त्रियांच्या वाट्याला निवांतपणाच नसतो. मला 2 दिवस तरी कोणाची तरी दारं उघडी आहेत, यातच मी माझं भाग्य मानते. शेवटी माझी सुट्टी संपली आणि परतीच्या वाटेवर निघाले. मनात आठवणींची गाठोडी आणि चेहऱ्यावर हलकं हसू. स्त्री जातीचं असंच असतं की नाही. धड इकडे मन लागत नाही आणि तिकडेही नाही, पण घराकडे परतताना मात्र नेहमीसारखं समाधान वाटतं. आपण जे काही आहोत ते त्या घरासाठीच आहोत की नाही. माझं व्लॉग इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.